two boxes A and B are to be placed in the truck having capacity 10 tons. टन्स म्हणजे किती? टन्स म्हणजे 1000 kg. आता दोन हे काढले 100 साठी असते 1 क्विंटल म्हणजे किती क्विंटल? 10 क्विंटल. 1000 किलोग्राम. टन्स म्हणजे किती? 1 टन्स म्हणजे 1000 किलोग्राम. एका ट्रकमध्ये दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत ए आणि बी, ज्यांची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन्स. व्हेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईपचे किती? 150 बॉक्स एचे आणि 100 बॉक्सेस ऑफ बी आणि बीचे 100 बॉक्सेस आर लोडेड इन द ट्रकमध्ये लोडेड केले. एचे 150 आणि बीचे 100 बॉक्सेस लोडेड केले. इट वेट 10 टन्स. यांचं वजन किती आहे? 10 टन्स आहे, कारण कॅपॅसिटी त्याची तेवढीच आहे. 150 ए आणि 100 बी असे बॉक्सेस लावले तर त्याचं किती टन करतात? 10 टन्स. परंतु व्हेन 260 बॉक्सेस ऑफ एचे किती? 260 बॉक्सेस अँड आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट म्हणजे व्यापणे 40 बॉक्सेस. अजूनही त्याच्यात 40 बॉक्सेस बसू शकतात. ऑफ बीचे 40 बॉक्सेस बसू शकतात. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, जेणेकरून त्याची पूर्ण कॅपॅसिटी होते. फाइंड वेट ऑफ इच टाईप. प्रत्येकाचं वजन काढा. पहा, शॉर्टकटमध्ये प्रॉब्लेममध्ये मोठं प्रॉब्लेम आहे. एचे किती बॉक्सेस आहेत? 150 ए 100 बी, तेव्हा ते फुल लोडेड होते. 150 ए 100 बी फुल लोडेड होते. 260 ए आणि 40 बी तेव्हाही ते फुल लोडेड होते. तर काय विचारलं आपल्याला? फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ द बॉक्सेस. तर प्रत्येक प्रकारचं वजन किती असेल ते काढा. प्रत्येक टाईपचं वेट आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे काय? नाही. काय लिहिलं तुम्ही? लेट वेट ऑफ बॉक्स ए इज इक्वल टू किती? x kg. किती झाले ते? x kg. नंतर वेट ऑफ बॉक्स बी इज इक्वल टू y kg. म्हणजे x बॉक्सेसचं वजन किती आहे? a. y बॉक्सेसचं वजन किती आहे? b. बी बॉक्सेसचं वजन किती आहे? y. आता एकाचं x आहे, दोनचं किती होते? 2x. तीनचं किती होईल? 3x. असे किती बॉक्सेस आहेत? 150. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार, फर्स्ट कंडिशननुसार किती बॉक्स आहेत एचे? 150. एकाचं वजन आहे x, दोनचं झालं असतं 2x, तीनचे 3x, म्हणून 150x प्लस 100चं किती होते? 100y इज इक्वल टू किती होतात? 10. किती किलो? 10 टन्स म्हणजे किती? 1000. 10,000 किती? 1 टन्स म्हणजे 1000 इंटू 10 टन्स दिलेले आहे, म्हणून मग 10. आता काय वाटतं तुम्हाला इथे? 0 0 0 राईट करा, म्हणजे आपण काय दिसतो? दॅट इज 15x प्लस 10y इज इक्वल टू 1 2 3 4 0 पैकी 1 कमी झाला. हे झालं. हे समजलं? 0 0 तिन्ही ठिकाणी काय करता येतं. अजूनही याला सिम्प्लिफाय करता येते. 15च्या ऐवजी मी काढू शकतो 15/5 म्हणजे किती झाले? 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 दुनी 10 200. कारण काय लिहिलं? डिव्हायडिंग बाय 5. हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 पुन्हा एकदा पहा.
पहिल्यांदा किती भरले 150 ए बॉक्सेस भरले आणि बीचे भरले 100 बॉक्सेस, तेव्हा ते फुल्ली लोडेड झालं. म्हणजे त्याची कॅपॅसिटी झाली 10 टन्स. 10 टन्स म्हणजे किती? 10,000 किलोग्राम. आता पहिल्या अटीनुसार मग याची 150 एक्स प्लस 100 वाय बरोबर 10,000 0 कटले 15, 10 आणि 1000 5ने डिवाइड केलं 3x अधिक 2 वाय बरोबर 200. दुसरी कंडिशन काय म्हणते? बाय सेकंड कंडिशन. दुसऱ्या याच्यात काय म्हणते की 260 ए चे बॉक्स भरले. 260 ए म्हणजे किती? एक्स अधिक 40 भेटले बी चे. बी म्हणजे किती? वाय के जी बरोबर. याच्यातही किती होतात? 10 टन्स म्हणजे 10,000. पुन्हा याचे 0 जाते. 26 एक्स प्लस 4 वाय बरोबर 10 वर 2 झिरो. 1 झिरो असा कॅन्सल केला. 26, 4 आणि 1000. याच्यातही कितीने डिवाइड करता येते? याला 15चे 3 झाले. पहा समजते 15चे 3 झाले म्हणजे कितीने डिवाइड केलेलं आहे? 5ने. इथं कशाने डिवाइड करू? हे दॅट इज 26 चे अर्थे किती होतात? 13x प्लस 2y इज इक्वल टू 10 चे अर्थे 5 2 झिरो. काय घेतलं आपण इथं? डिव्हायडिंग बाय कितीने डिवाइड केले? आपल्याला स्वतः ठरवत आहे. 26 चे 13 झाले, 4 चे 2 झाले म्हणजे अर्धे अर्धे झाले आणि 1000 चे 5 झाले म्हणून डिवायडिंग बाय 2 2ने डिवाइड केलेलं आहे. हे इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने 2 इक्वेशन तयार झाले. समजलं? पहिल्या कंडिशननुसार 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000 0 काय करायचे? 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. आता 5ने डिवाइड करा. इक्वेशन नंबर 1. दुसरी कंडिशन काय? 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000 0 काय केले? 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. सगळ्यांना 2ने डिवाइड करताय. हे इक्वेशन 2. आता काय करू? नाव पहिला आणि दुसरे इक्वेशन एका जवळ एक मांडू. 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. इक्वेशन नंबर 1. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. इक्वेशन नंबर 2. काय करायचं आता? 2y सारखे आहेत म्हणून चिन्ह बदलले. प्लसचे केले मायनस, प्लसचे केले मायनस, प्लसचे केले मायनस. चिन्ह बदलले म्हणजे 1 मायनस 2. चिन्ह बदलले म्हणजे 1 मायनस 2. प्लस 2y मायनस 2y गेट्स कॅन्सल. 13 मायनस 3 मायनस 10x. 500 मधून 200 गेले मायनस 300. आता नाही 0 कटले, मायनस मायनस कटले, 0 कटले म्हणून x बरोबर किती? 30. x बरोबर किती झाले? 30. पुट x is equals to 30 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आता हे इक्वेशन 1 आहे. 3 ॲज इट इज. x जागी बसले 30 प्लस 2y इज इक्वल्स टू 200. 30 3 90 तिकडे जाऊ द्या. 2y बरोबर 200 minus 90. Therefore 2y is equals to 200 minus 10. 90. आन्सर काय ते? 110. 200 मधून 90 गेले 110. y बरोबर किती? 110 अपॉन 2. आन्सर येते 55. समजलं? y ची व्हॅल्यू किती झाली? 55. x आणि y ने आपण मागलेले अझ्युम्शन आहे. Therefore weight of box A is equals to and weight of box B is equals to. Therefore weight of box A is equals to. A म्हणजे किती आहे? x आणि x म्हणजे किती आहे? 30 kg. समजलं काय? 30 kg. weight of
Problem number 6. Out of 1900 kilometer, Vishal travels some distance by bus and some by aeroplane. किती अंतर आहे टोटल 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर अंतरापैकी विशालने काही अंतर बसने आणि काही अंतर एरोप्लेनने ट्रॅव्हल केले. विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ द बस इज 60 किलोमीटर पर आवर. स्पीडची ॲव्हरेज स्पीड किती आहे 60, अँड दॅट ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर्स. एरोप्लेनची स्पीड किती आहे 700. किती अंतर पार केलं 1900 किलोमीटर, काही बसनं आणि काही एरोप्लेननं. बसची स्पीड 60 आहे, एरोप्लेनची स्पीड 700 आहे, 700 आहे. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. पूर्ण प्रवास करायसाठी किती तास लागतात 5 तास लागतात. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल. तर विशालने ते अंतर किती बसने किती अंतर पार केले. पुन्हा एकदा आपण एकूण डिस्टन्स आहे 19. ही शॉर्टकटमध्ये प्रॉब्लेम गेलेला आहे, तुम्ही पुस्तकातलं लिहा, ते तुम्हाला वर टाकलं ते. एकूण अंतर किती आहे, टोटल डिस्टन्स आहे 1900. डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. बसची स्पीड किती आहे 60. बसची स्पीड किती आहे 60 आणि एरोप्लेनची स्पीड किती आहे 700. टोटल टाईम किती लागला 5 तास. सगळं याच्यात हे दिलेलं आहे जर्नीसाठी. तर त्यानं बसनं किती अंतर कापलं हे विचारलेलं आहे. आपण काय करू मग, इथून थोडं ॲन्सर सुरू झालं. 19 किलोमीटर आलं पाहिजे. काही बसनं चालला, काही एरोप्लेन चालला, पण किती चाललं माहिती आहे काय नाही. म्हणून आपण काय करू, लेट विशाल ट्रॅव्हल्स. जे विचारले असेल की त्याच्यातच एक्स किंवा वाय असते. त्याच्यात काय विचारलेलं आहे, फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. विशालनं बसने कापल्यानंतर किती. लेट विशाल ट्रॅव्हल्स x किलोमीटर बाय बस and y किलोमीटर बाय एरोप्लेन. एवढं समजलं की x किलोमीटर तो बसने चालला आणि y किलोमीटर एरोप्लेनने चालला. काय होते मग ते, पहिली कंडिशन काय, देअरफॉर झाली पहिली कंडिशन सुरू. बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशननुसार काही किलोमीटर एक्सनं आणि काही किलोमीटर एरोप्लेनने चालला y किलोमीटर, x प्लस वाय दोन्ही मिळून डिस्टन्स किती आहे 1900 इज इक्वल्स टू 1900. आपण x ची व्हॅल्यू काढू शकता, y ची, दोन्ही कोरे आहेत, x ही आणि y. कोणाची व्हॅल्यू काढतो मग y ची काढतो. देअरफॉर y इज इक्वल्स टू 19 मायनस x. 1900 मायनस x. समजलं. पुन्हा एकदा 1900 किलोमीटर त्यानं ट्रॅव्हल केलं बाय बस आणि एरोप्लेन. बसनं किती केलं हे विचारलेलं आहे. मग बसनं किती केलं आपण म्हणून x किलोमीटर. ते मग उरलेलं वायचं झालं y किलोमीटर, एरोप्लेनचं झालं y किलोमीटर. दोन्ही याची किंमत आहे 1900. त्यावरून वायची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता दुसरी कंडिशन फार महत्त्वाची आहे. पहा, किलोमीटर पर आवर्स, किलोमीटर पर आवर्स आणि डिस्टन्स दिलेला आहे, आपल्याला टाईम दिलेला आहे 5. मग काय सांगतो मी, टाईम इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, काय करता येईल टाईमचा फॉर्म्युला. टाईमचा फॉर्म्युला काय होते, टाईम समजा आपल्याचं किती डिस्टन्स आहे 60 किलोमीटर आहे, 60 किलोमीटर आणि टाईम लागला त्याच्यासाठी 2 आवर्स. 2 आवर्स. तर मग स्पीड काय झाली, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे किती झाले ते 60 अपॉन 2. ॲन्सर किती येते 30. आपल्याला टाईम काढायचा आहे म्हणून मग टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला तयार होत असते. टाईम इज इक्वल्स टू काय झालं, डिस्टन्स अपॉन स्पीड. आला तर लक्षात. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम इकडे गेला, टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन
स्पीड. टाईम इज इक्वल टू काय होते, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता 60 किलोमीटर अंतर होतं, 30च्या वेगाने गेला, 60 अपॉन 2 बरोबर 30. असा फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. टाईम इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन स्पीड. देयरफॉर फॉर बस टाइम इज इक्वल टू काय होते सांगा, डिस्टन्स किती आहे, x किलोमीटर, मग x अपॉन स्पीड किती दिलेली आहे, 35-60, x/60. अँड फॉर प्लेन शॉर्टकटमध्ये वापरायचं, फॉर प्लेन इज इक्वल टू y अपॉन 700. झालं. आता दुसरी कंडिशन झाली, बाय सेकंड कंडिशन. पहा बसने किती वेळ चालला तो, x अपॉन 60 तास असते ना. प्लेनने किती तास चालला, प्लस y अपॉन 700. आणि याच्यासाठी किती तास लागले, इट टेक्स 5 hours. किती तास लागले, तर 5 तास लागले. ही आहे तुमची सेकंड कंडिशन. समजलं. पहा सेकंड कंडिशननुसार काय होते की त्याला 60 किलोमीटरच्या स्पीडनं तो बसने चालला आणि 700 किलोमीटरच्या स्पीडनं तो प्लेनने चालला, तेव्हा त्याला एकंदरीत अंतर कापण्यासाठी 5 तास लागले. मग पहिल्याचं डिस्टन्स काय झालं, टाईम फॉर बस x/60 आणि टाईम फॉर प्लेन y/700. दोघांनी मिळून बनले 5 hours. 5 hours बनले. हे झाले. आता दुसरी कंडिशन. पहिल्या कंडिशनवरून वायची व्हॅल्यू काढली, ते इथं ठेवता आली असली तरी प्रॉब्लेम एकदम किचकट बनते. तर काय करतात मग याच्यासाठी, तुम्हाला माहीत आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल म्हणते, देअरफॉर इथून लिहितो मी, देअरफॉर 700x प्लस 60y अपॉन 60 इंटू 700 इज इक्वल टू 5. हे तिकडे जाऊ द्या. देअरफॉर दिसत नाही, हे दिसते ना. देअरफॉर हे तिकडे जाऊ द्या. 700 x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. 60 इंटू 700. व 0 gets cancel. 70x प्लस 6y इज इक्वल टू 6×5 = 30. 30 आणि हे 0 जसे तसेच इंटू 70. आता y बरोबर किती आहे, 1900 मायनस x. पुट y इज इक्वल टू 1900 मायनस x. काय होईल मग ते, 70x प्लस 6 इन ब्रॅकेट 1900 मायनस x इज इक्वल टू 3 0 जसे आहेत तसेच 1 2 3 7 त्रिक 21. 6 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. 70x प्लस 2 0 जसे याच्या तसेच 6 न मग 54 4 आले 5 6 आहे तर 6 आणि 5 11. 11,400 मायनस 6x इज इक्वल टू 21,000. मग 70 मधून 6 गेले 64 राहिले. 64x एखादी संख्या चुकली प्रॉब्लेम गेला. 64 आणि 6 70 इज इक्वल टू 21,000 मायनस 11,400. 11,400. Therefore 64x इज इक्वल टू 2020 जसे तसे 0 मधून 4 जात नाही. 10 तून 4 गेले 6 राहिले कॅरेक्ट आहे. 11 मधून 2 गेले 9 राहिले 96. इथे उत्तर 96. 2 0 जसे 6 आणि 4
10शी 0 हात चाला. Therefore x is equals to 9600 upon 64. आता या संख्येनं भाग देणं कठीण असते, पण आपल्याला माहिती आहे की या दोन्ही संख्येला 8 भाग जाते. मग इथं 8 भाग देऊ. 8 8 64, 12 8 96, 2 0 जसेच्या तसेच. 8 1 8, 8 1 8 उरले 4, 4 0 40, 8 पंचे 40, 0 सी 0. x is equals to 150. x is equals to 150 किलोमीटर. आपल्याला हे विचारलं तर वायची व्हॅल्यू काढायची गरज नाही. याच्या पहिले आपण नेहमी इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवत होतो, पण त्याला प्रश्नात काय विचारलं, फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. आणि बसनं किती किलोमीटर अंतर कापलेलं आहे, x किलोमीटर. म्हणजे x चे आन्सर काढलं. तुम्हाला काढायचं असेल तर वायचं काढा, पण काही गरज नाही. देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्स 150 किलोमीटर डिस्टन्स बाय बस. विशालने किती अंतर कापलं, 150 किलोमीटर डिस्टन्स कापलं. समजलं. पहा डबल एकदा. प्रश्न असा दिलेला आहे की विशालने काही बसने आणि काही एरोप्लेनने असे 1900 किलोमीटर डिस्टन्स पार केलं. स्पीड दिलेली आहे. बसची स्पीड आहे 60 किलोमीटर आणि एरोप्लेनची स्पीड आहे 700 किलोमीटर. यासाठी त्याला 5 तास लागले, तर बसनं किती अंतर पार केलं. आन्सर विशाल ट्रॅव्हल्स x किलोमीटर बाय बस. बसनं किती अंतर पार केलं त्यानं, x किलोमीटर, आणि y किलोमीटर डिस्टन्स पार केलं एरोप्लेनने. आता दोन्ही मिळून डिस्टन्स किती दिलेलं आहे, 1900. हे झाली पहिली कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन x प्लस y इज इक्वल्स टू 1900, म्हणजेच y इज इक्वल्स टू 1900 मायनस x. इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेला, हा फॉर्म्युला का वापरला, याच्यात दिलेला आहे किलोमीटर पर आवर स्पीड दिलेली आहे. दुसऱ्या ते दिलेली आहे स्पीड, आणि कंडिशनमध्ये दिलेला आहे टाईम. मग स्पीड आणि टाईमचं हे रिलेशन तयार होते. टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. कसं तयार होते मला माहिती आहे, समजून सांगितलेलं आहे. टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपण डायरेक्ट स्पीडचा फॉर्म्युला वापरला तर इथं टाईम दिलेला आहे. स्पीड इज इक्वल्स टू 16, स्पीड इज इक्वल्स टू 700. पण आपल्याला टाईम दिलेला आहे, म्हणून टाईमसाठी काय दिलं, टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बससाठी किती होते, डिस्टन्स किती आहे बसनं आपल्याला माहीत नाही, आपण ते x मांडलेलं आहे, म्हणून मग x. आणि स्पीड किती दिलेली आहे 60. फॉर प्लेन एरोप्लेननं किती कापलेलं आहे, स्पीड किती आहे y, आणि डिस्टन्स दिलेलं आहे 700, म्हणून y अपॉन 700. बाय सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय म्हणते, x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल्स टू 5. ॲडिशन करायची आहे, डिनॉमिनेटरची ॲडिशन डायरेक्ट करता येत नाही, म्हणून आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन 700 इंटू x, 700x प्लस 60 इंटू y, 660y अपॉन 60 इंटू 700. हे डिवाईडमध्ये आहे, दुसरा बदल जाते मल्टिप्लिकेशनमध्ये. आता मल्टिप्लिकेशन जातावर सगळे न्यूमरेटरमध्ये झाले, 0 0 0 कॅन्सल झाले. 70x अधिक 6y बरोबर 5 37, 0 जसे तसे गुणिला 70. पुट y बरोबर 1900 मायनस x. वायचा एक कोणती किंमत ठेवसाल तुम्ही, 1900 मायनस x. वायचा एक व्हॅल्यू ठेवली 70x प्लस 6 इन ब्रॅकेट 1900 मायनस x इज इक्वल्स टू, यांचा गुणाकार केला 3 0 जसे ते 7 3 21. आता 6 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 0 जसे आहेत तसे. 6 9 54, 4 8 आले 5, 6 1 6 5 11 मायनस 6x. 70x म्हणून 6x गेले, 64x हे प्लस आहे, दुसऱ्या साईडला गेले मायनस. यांची सबट्रॅक्शन आली 9600. भाग तोडला, डायरेक्ट 64 भाग तोडला नाही, म्हणून 8 तोडला. 8 8 64, 12 8 96, 2 0 जसे तसे. पुन्हा 8 1 8, 8 1 उरले 4 4 0 40, 8 45 0 जसाच्या. x बरोबर हे झाले 150 किलोमीटर. हे झाले 150 किलोमीटर. समजलं. जेवढं समजलं नसेल तेवढा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून पाहायचा. मी इथं सगळ्यांना रिपीट करून तुमचीच नेटचं आणि याचा वेळ जाते, तर तुम्हाला ज्यांना समजत असेल त्यांनी पुन्हा ते पाहत राहायचं. समजलं का म्हणणार? ठीक.
झालं. तुम्हाला सांगितलेलं मी सकाळी किंवा 360 किंवा 480च्या स्पीडनं पीच्या स्पीडनं पाहिजे ते क्वालिटी काढता येणार येतेच ना तुम्हाला. आणि तुम्हाला माहीत आहे तर 360 किंवा 480च्या पीच्या म्हणजे काय म्हणतात त्याला पिक्सल यांना जर तुम्ही पाहिलं तर क्लिअर व्हिडिओ दिसते नाही तर दिसत नाहीत बरं, कारण रेंज कमी जास्त असते. जिओ आहे सगळ्या तुम्ही 380 किंवा 400च्या स्पीडनं पिक्सलनं हे प्रॉब्लेम पाहू शकता. आवाजही पहा त्याच्यात तुम्हाला क्लिअर ऐकू येईल. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घ्या. पहा आता आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये 2 प्रॉब्लेम आहेत. ते 7वं प्रॉब्लेम हे उद्या घेऊ आपण. ते जरी याच्यात असलं म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये जरी असलं तरी आपण पूर्ण सोडून घेऊ ते. नंतर दुसरे तसंच आहे. मी 4थं प्रॉब्लेम घेतो, तिसरं कामाचंच नाही आहे ते. 4थं प्रॉब्लेम घेतो प्रॉब्लेम सेटमधलं. द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता. मनीष आणि सविता यांच्या वयांची बेरीज किती आहे? सध्या 31 वर्ष आहे. दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 31 वर्षे. कोण कोण? मनीष आणि सविता. मनीषचं वय 3 years ago, किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी, was 4 times द एज ऑफ सविता. सविताच्या वयाच्या चौपट होतं. 4 times, टाइम्स म्हणजे पट होते. फाईंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांची आजची वय काढा. पहिले आपण कंडिशन घेऊ. कोणत्या 2 व्यक्ती आहेत ना? पहिला आहे मनीष, दुसरा आहे सविता. आणि प्रेझेंट एज म्हणजे आजच्या वयांची बेरीज दिलेली आहे. म्हणून एवढ्यापासून आपल्याला प्रॉब्लेमची सुरुवात करता येते. एक कोण कोण आहे? मनीष आहे आणि सविता आहे. मग मी काय म्हणतो, लेट प्रेझेंट एज ऑफ. पहिलं कोण आहे? मनीष. इज इक्वल्स टू किती? x years. Let present age of Manish is equals to x years. काय झालं? आणि present age of Savita is equals to किती? y years. पहिले याच्यात दिलेल्या बाकी मनीष आणि सविता यांच्या वयांची बेरीज किती आहे? 31 years. मग याच्यावर काय? देअरफोर बाय फर्स्ट कंडिशन x प्लस y इज इक्वल्स टू 31. आता x ही कोरा आहे, y कोरा आहे, तुम्हाला वाटेल त्याची किंमत लिहू शकता तुम्ही. कोणाची व्हॅल्यू काढायची? देअरफोर x is equals to 31 minus y. इक्वेशन नंबर 1. समजलं? कोणती कंडिशन होती? प्रेझेंट एज ऑफ सविता आणि मनीष आणि सविता इज 31 years. दोघांच्या वयांची बेरीज किती झाली? 31 वर्ष. म्हणून मग x साठी y बरोबर 31, x बरोबर 31 मायनस y. आता प्रॉब्लेम दिलेला आहे मनीष एज. आपल्याला दिसून येते प्रॉब्लेम की मनीष एज 3 years ago. किती इयर्स ॲगो? 3 years ago. हे कंडिशन घ्यावं लागेल. मग आता काय सांग? 3 years ago. 3 वर्षापूर्वी. आज मनीचं वय प्रेझेंट म्हणजे आजचं वय x वर्ष आहे. समजा 10 वर्ष आहे तर 3 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं? हे आपण x ची किंमत 10 मानली. x ची किंमत 10 मानली. 3 वर्षापूर्वी किती झालं असतं? 10 मधून 3 गेले 7. जर समजा 12 असतं 12तून 3 गेले 9. 15 असतं 15तून 3 गेले 12. पण आपल्याला x ची व्हॅल्यूच माहित नाही. मग काय करू आपण? 3 years ago एज ऑफ मनीष. एज ऑफ मनीष इज इक्वल्स टू x minus 3 and age of Savita is equals to y minus 3 years. इयर्स आहे म्हणून तो ब्रॅकेट घालायचा.
समजलं. 3 वर्षापूर्वी दोघांचे वय असं x-3 आणि y-3 होते. आता गणिताची कंडिशन काय दिलेली आहे पहा. 3 years ago, किती 3 years ago, मनीष एज 3 years ago was 4 times. कोणाचं वय पहिले दिलेलं आहे मनीष एज. कोणाचं नाव दिलेलं आहे मनीष एज 3 years ago was 4 times that of the सविताज एज. म्हणजे पहिलं कोणाचं नाव आलं मनीषचं. म्हणून मग आता काय लिहिलं तुम्ही बाय सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन कोणाचं नाव आहे पहिले मनीष. म्हणून मग एज ऑफ मनीष was 4 times, म्हणजेच किती पट 4 into एज ऑफ सविता. समजलं. काय दिलेलं आहे की 3 years ago मनीष एज was 4 times the age of सविता. म्हणजे मनीषचं वय कोणाच्या वयाच्या सविताच्या वयाच्या चौपट. हे दुसऱ्या प्रॉब्लेमची या पूर्ण प्रॉब्लेमची सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे. आता एज ऑफ मनीष किती दिलेला आहे x-3 इज इक्वल्स टू 4 इन ब्रॅकेट y-3 x-3 therefore x-3 is equals to 4 into y 4y minus 4 3 12 हा y इकडे आणू therefore आणि x साठी तुम्हाला काय ठेवता येते 31 minus y. पहिलेच ते करू आपण. पुट x is equals to 31 minus y from इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून ठेवले ते. आता x ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 31 minus y कोणाच्या जागेत फक्त x च्या जागेत -3 जसेच्या तसेच प्लस 4y राहू द्या सध्या 4y minus 3 31 मधून 3 गेले 28 minus y प्लस 4y दुसऱ्या बदला आणले -4y is equals to -12 minus y minus 4y minus 5y is equals to -12. 28 कसे आहे प्लस आहे दुसऱ्या साईडला गेले मायनस 5 आहे. 12 आणि 28 किती झाले -40. मायनस मायनस गेट्स कॅन्सल. y is equals to 40 upon 5 5 आहे का 5 5 8 40. y is equals to 8. y ची व्हॅल्यू किती झाली 8. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. put y is equals to 8 in इक्वेशन 1. x बरोबर 31 minus 8. 31 मधून 8 गेले किती राहतात 25 आणि 8 33. 24 आणि 8 32. 23 आणि 8 31 30. आता x आणि y विचारलेले आपल्याला त्यांचे वय विचारले. मग प्रेझेंट एज ऑफ मनीष काय सांगू मी देअरफॉर present age of मनीष is equals to किती मनीषसाठी काय मांडलेलं आपण x आणि x म्हणजे किती झाले 23 वर्ष 23 years. आणि दुसरं कोण आहे प्रेझेंट एज ऑफ सविता is equals to किती 8 years. किती इयर्स आहेत ते 8 years. समजलं. एक प्रॉब्लेम 2-3 वेळा अजून पहा करून.